मंत्री काय सांगायचं फडणवीसांना? काय सांगायचं साहेब, आता सगळं शेतकऱ्याची अशी अवदशा आहे. माझ्याकडे 40 एकर शेती आहे, 6 लाख रुपये कर्ज आहे. कशाने द्यायचं कर्ज? तुरीच्या वाजता मी आता नंबर लावायला आलो तुरीचा, तर ते बंद झालं 22 तारखेपासून. काय करायचं सांगा? तिथे ते कर्ज माफी देऊ शकते, विदर्भ महाराष्ट्रामध्ये देऊ शकत नाही. पटलं का? आणि मग इलेक्शनच्या वेळेस म्हणता आम्ही असं करू, 7,000 कापसाला भाव देऊ. सोनिया गांधी इथे भाषण देताना सांगत होती का आम्ही शेतकऱ्याला 7,000 रुपये भाव देऊ. कुठे गेले ते 7,000? मोदी सरकारमध्ये आम्ही 8,000 भाव देऊ, कुठे गेले? अहो सर, ज्या वेळेस 1980 मध्ये 500 रुपये क्विंटल कापूस होता, त्यावेळेस 500 रुपये तोळा सोनं होतं. माझे वडील 2 गाड्या कापूस विकायचे, तिकून झालं 10-20 ग्राम घरच्या आईला सोनं आणायचे. आज परिस्थिती अशी आहे की मुलांना सुद्धा कपडे घेऊ शकत नाही. कोणता एखादा गरीब कास्तकार असेल तो, मी तर ठीक आहे, मी कसंही उद्रपोषण करतो इकडून तिकडून माझे व्यवसाय करून, पण जी गरीबाची जी परिस्थिती आहे आज, ती भयानक अशी परिस्थिती आहे का आता एखाद्या गरीबाला विचारा तुम्ही, ते सांगू इच्छितो. काय 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 सांगायचं फडणवीसांना? उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायला पाहिजे.